मी धर्मराज भागवत जाधव बुवाजी आज गुढीपाडव्यानिमित्त सर्व दत्त भक्तांना शिवशैनी भक्तांना गुढीपाडव्याची हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद देतो। त्याचं कारण असं आहे, गेल्या 15 वर्षापासून माझ्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम अर्थात वर्धमान दिनाचा कार्यक्रम हा साजरा होत असतो आणि याही वर्षी हा 15वा वर्धमान दिन आम्ही साजरा केला। हा कार्यक्रम साजरा करताना माझ्या मंदिराच्या शेजारी राहणारे हे जे मंदिर आहे गुरुदेव दत्त शिवशैनी मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये माझ्या शेजारचे राहणारे अनेक भक्त आहेत। ते मला एकदम प्रामाणिकपणे आणि सत्य मनाने साथ करतात। त्यांच्या या साथीमुळेच हा 15वा वर्धमान दिन मी साजरा करत आहे आणि अशीच यांनी साथ मला पुढं देत राहिली। तसे जोपर्यंत माझ्यामध्ये हिंमत आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, तोपर्यंत मी हे दत्त जयंती आणि वर्धमान दिनाचा कार्यक्रम साजरा करत राहील। आपल्या सर्वांचे आशीर्वाद अनमोल आहेत आणि असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू ही दत्तचरणी प्रार्थना करतो। आज हे आपल्या खडोली पश्चिममधील श्री गुरुदेव दत्त शिवशैनी मंदिर 2011 साली आणि बाबांनी हे मंदिर बांधलं आणि गुढीपाडव्याच्या शुभदिनी 2011 या दिवशी आणि आपल्या या श्री गुरुदेव दत्त शिवशैनी मंदिराचा आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। साक्षात दत्तगुरु भगवान आदिनाथ शिवशंकर, महारुद्र हनुमंतराय, शनिदेव भगवान, गणपती बाप्पा या सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा परमपूज्य गुरुवर्य धर्मराज जाधव बुवाजी बाबा यांनी इथं केली आणि सर्वांना सुलभ असं आणि देव इथंशी देवस्थान त्यांनी इथं आणून ठेवलं। कुणीही या मंदिरामध्ये आपलं देवाला प्रार्थना करून आपलं दुःख सांगू शकतं आणि आपली देवाची भक्ती करू शकतो। देवाची भक्ती केल्यावर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती आपल्याला प्राप्त होते, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। आणि बाबांनी हे जे कार्य केलेलं आहे हे श्री गुरुदेव दत्त शिवशैनी मंदिर 2011 साली बांधलं आणि आज 2026 आहे। आज आपल्या या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आहे आणि 15वा वर्धापन दिन सोहळा आहे। अतिशय थाटामाटामध्ये आपला हा सोहळा संपन्न इथं झालेला आहे। परमपूज्य गुरुवर्य धर्मराज जाधव बुवाजी बाबा यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी अखंड आहेत आणि त्यांना सर्व येथील परिसरातील लहान थोर बंधू भगिनी भाविक सर्वच तन मन धनाने आपली सहकार्य करत असतात आणि हे कार्य कशा प्रकारे आनंदामध्ये पार पडेल याची सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात। तरी श्री गुरुदेव दत्त शिवशैनी मंदिरातर्फे व परमपूज्य गुरुवर्य धर्मराज जाधव बुवाजी बाबांतर्फे मी सर्व भाविक बंधू भगिनींचा हार्दिक आभार व्यक्त करतो। रामकृष्ण धन्यवाद। उशीर झालेला आहे, त्यामुळे आता प्रत्येकाचं नामोल्लेख करणं, बाबांनी आता नामोल्लेख केलेला होता कीर्तनानंतर। तरी तुमचं प्रेम या आमच्या श्री गुरुदेव दत्त शिवशैनी मंदिरावर असंच अखंड राहो हीच दत्तगुरूंची यांनी प्रार्थना करतो। त्याप्रमाणे आमचे योगेश भाऊ पाटील यांनी अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीमची अरेंजमेंट केली। त्याच्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी बरोबर त्यांच्या आई वडिलांना जेवढी धन्यता द्यावं तेवढी कमीच आहे। कारण प्रत्येक महिन्यामध्ये 1000-1200 रुपये 1500 रुपये त्यांना खर्च आहे। आज प्रत्येक महिन्यात 3 वर्ष पोरं शिकतायत, अजून किती पोरं शिकतात काही माहित नाही। त्यांचे माता पिता धन्य आहेत। असो तुम्ही सर्वांनी या ठिकाणी अगदी प्रेमाने कीर्तन
विठ्ठलाची ज्ञानदेव गुरु